सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी रोहन पाटील। आजच्या आपल्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। बेळगाव तालुक्यातील कोबी उत्पादक शेतकऱ्यांना अत्यल्प दराचा फटका सहन करावा लागत आहे। त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी अभिनव पद्धतीने आंदोलन छेडले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोबीची पोती ठेवून शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केला। महानगरपालिका आयुक्त शशीधर कुरेर यांची बदली बागलकोट येथे करण्यात आली आहे। अप्पर जिल्हाधिकारी म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत। महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाने बंद करण्यात आल्यानंतर आता कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील कत्तलखान्यांचा वापर करण्यात येणार आहे। त्याकरिता कॅन्टोन्मेंट बोर्डाने अनुमती दिली आहे। बुधवारी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले। गोगटे सर्कल ते संचेनी सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मोहीम लवकरच गतिमान होणार आहे। या मोहिमेकरता कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आवश्यक सहकार्य करण्याचा ठराव बोर्डाच्या बैठकीत करण्यात आला। बसमध्ये चढताना पडून गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला। पृथ्वीराज दुर्गेश कांबळे, वय 16, राहणार होंगा असे त्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे। नाथपै नगर अनगोळीतील रहिवासी चंदन बळीराम चव्हाण, वय 32 यांचे मंगळवार दिनांक 13 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई वडील, 2 विवाहित भाऊ, विवाहित बहीण असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 15 रोजी सकाळी 8 वाजता अनगोळ स्मशानभूमीत होणार आहे। पाटील गल्ली कंगराळी खुर्द येथील रहिवासी रुक्माण्णा बर्माण्णा पाटील, वय 90 यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुली, 2 मुलगे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 15 रोजी सकाळी होणार आहे। नेपाळच्या विद्यमान राष्ट्रपती व डाव्या आघाडीच्या उमेदवार विद्यादेवी भंडारी या दुसऱ्यांदा नेपाळच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत। त्यांनी आपल्या विरोधी लक्ष्मी रॉय यांचा 27,000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला। भंडारी यांना 39,275 तर लक्ष्मी यांना 11,730 मते मिळाली। गोवा शिवसेना प्रमुख विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीच्या कारणाने राज्यात राष्ट्रपती शासन लागू करायला हवं असं म्हटलं आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की बीजेपी नेते अप्रभावी झाले आहेत आणि नागरिकही त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाहीत। पर्रीकर सध्या उपचारासाठी अमेरिकेत आहेत। गायिका श्रेया घोषालने 14 पेक्षा जास्त भाषांमध्ये 1000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत। सोमवारी गायिका श्रेया घोषाल ही 34 वर्षांची झाली। श्रेयाने हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड, मराठी समवेत 14 पेक्षा जास्त भाषांमध्ये 1000 पेक्षा अधिक गाणी गायली आहेत। तिला 4 नॅशनल, 6 फिल्मफेअर आणि 1 RD बर्मन अवॉर्ड मिळाले आहे। श्रेया वयाच्या 4थ्या वर्षापासून संगीत शिकते। तिने वयाच्या 16व्या वर्षी सारेगमप रियालिटी शो जिंकला आहे। एवढंच वाईट वाटून घेऊ नकोस, आपली युती फार टिकणार नाही, तुलाही माहीत आहे। आता पाहूया गुरुवार दिनांक 15 मार्च 2018 रोजीचे कार्यक्रम। KLE आयुर्वेद हॉस्पिटलतर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी मोफत तपासणी शिबिर। वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत। स्थळ KLE आयुर्वेद हॉस्पिटल, शहापूर। भावसार विजन बेळगाव यांच्या वतीने हिंगुलांबिका देवीचा जन्मोत्सव सोहळा। वेळ सकाळी 9 वाजता, जन्मोत्सव व दुपारी महाप्रसाद। स्थळ मारुती मंदिर येथील सांस्कृतिक कार्यालय, कॅम्प। श्री दत्त त्रिपुर सुंदरी मठातर्फे श्री स्वामी समर्थांच्या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व महाप्रसाद। वेळ सकाळी 11 पासून कार्यक्रम व दुपारी 1 पासून महाप्रसाद। स्थळ ओल्ड PB रोड, पॅटसन फोर्टच्या मागे, कुमनगर। बेळगाव जिल्हा लोकमान्य चषक वरिष्ठांच्या फुटबॉल स्पर्धा। वेळ दुपारी 3 वाजता। स्थळ सुभाषचंद्र बोस मैदान, टिळकवाडी। याचबरोबर आजचे आपले बातमीपत्र इथेच संपले। धन्यवाद, शुभरात्री। बगीचा मल्टी क्यूजिन फैमिली रेस्टोरेंट near Lokmanya Bhavan, Ramghat Road, Ganeshpur, Belgaum. We have tulip spacious hall for families and Bagicha Garden restaurant. Our signature dishes are veg dragon soup, tandoori platter, akbari kebab, KPK, methi chaman, murg masalam, triple Szechuan fried rice, baby kingfish tandoori and tamka kebab. We also take catering orders for all functions like marriages, birthday parties and reception. Contact us on 0831 2420 126
and 7022092777 and 7022093777. Do visit us.